इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी आणि मोठ्या लीडनं निवडून आलेले नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी पदभार स्वीकारताच ॲक्शन मोडमध्ये येत पालिका प्रशासनाला कामाला लावले। वर्षानुवर्षांची दुर्गंधी, अस्वच्छता आणि नागरिकांचा त्रास या सगळ्यावर थेट कृती करत स्वच्छतेच्या उपाययोजना तात्काळ सुरू करण्यात आल्या आहेत। या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून दुर्गंधी आणि कचऱ्याचा गंभीर प्रश्न होता। नागरिक त्रस्त होते, व्यापाऱ्यांचा व्यवसायही याचा फटका सहन करत होता। निवडणुका होत होत्या, आश्वासनं दिली जात होती, मात्र प्रत्यक्ष काम होत नव्हतं। यंदा मात्र ऐतिहासिक विजय मिळवत नगराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेताच शिवसेनेचे किरण उषा रवींद्र गायकवाड यांनी तात्काळ निर्णय घेत कामाला सुरुवात केल्याचं चित्र दिसून येत आहे। फक्त घोषणा नाही तर प्रत्यक्ष जमिनीवर काम सुरू झाल्याचं चित्र दिसतंय। स्वच्छता कर्मचारी, यंत्रसामग्री आणि प्रशासन एकाच वेळी मैदानात उतरले। या मार्गावरून जाणाऱ्या काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर काय म्हणाले पाहूया। काय दशा होती आणि आता काय दिसून येतं तुम्हाला? पूर्वी या भागामध्ये मी इथून सकाळी दूध वगैरे आणायला जातो इकडे कोरेगाव इथे शेतात। इथून अक्षरशः जात असताना गाडीवरती तोंडाला रुमाल बांधून जायची परिस्थिती गेली। मला वाटतं 4-5 वर्ष झालं ते कोंबड्याचे घाण वगैरे निघालेलं केलेलं समजा, आणि एवढे डुकरं इकडं हे समजा असं घाण व्हायचं अक्षरशः या नको वाटत होतं याला। आता काय परिस्थिती? आता चांगलं वाटलं, छान वाटलं। कालच नूतन नगराध्यक्ष साहेबांनी कालच शपथविधी घेतला आणि आज कामाला चालू केले। खरंच हे एक म्हणजे उमरग्यामध्ये चांगली परिस्थिती निर्माण झाली असं वाटतं। काय आणखीन अपेक्षा आहेत? काय बदल होईल असं वाटतं तुम्हाला आणखीन उमरग्यामध्ये? 100% बदल होईल असं वाटतं, कारण उमरग्याचं चित्र खरंच आज स्वतः ग्राउंडवर नगरसेवक थांबून आहेत दिवसभर म्हटल्यावर चांगलं वाटलं बघून आज खरंच। आणि पुढे नवीन नगराध्यक्ष साहेबाकडून हेच अपेक्षा आहे की असंच उमरग्याचा विकास करावा आणि जनतेला जे गेले 8 वर्ष ज्या याच्यातून जनतेला समस्यातून हे निवारण भेटलं नाही ते इथून 100% विकास करतील असं वाटतं साहेब। एकदम छान वाटतं। असं इतके दिवस ही एकदम घाण वास वगैरे होत होता। इथं येणारी पब्लिक जी आहे त्यांना थोडंसं अवघड वाटत होतं इकडून येणं हे करणं। आता स्वच्छता होईल तर एकदम निर्मळ प्रशस्त असं वाटत आहे सब उमरगा। भाईजी नमस्ते। नमस्ते। कसं वाटतंय परिसर? अहो आम्ही आमचं रोजचा रस्ता आहे जाण्याचा, हा नाकाला कपडा बदल्याशिवाय इथून ह्या रोडवरून जाता येत नव्हतं। आणि आज कालच नगराध्यक्षानं पदभार स्वीकारला आणि आज स्वतः नगरसेवक स्वतः ग्राउंडवर उभारून स्वतः काम करून देत आहे। मी त्या नगरसेवकाचं बी अभिनंदन करतो। राहुल शिंदेने हे काम चांगलं चालू केलं आमच्या प्रभागामध्ये। काय नेमकं उमरगरांच्या अपेक्षा असतील असं वाटतं तुम्हाला? नाही, कशा पद्धतीनं कामकाज चालू आहे आता तर हे बघून पहिला दिवस बघून असं वाटतं की उमरग्याचं कायापलट होणार। लखन किरण चव्हाण, घर कुठं आहे? इथं महादेवगलीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये। अरे बापरे, याच प्रभागाच्या? हो, बरं, याच. काय वातावरण कसं, परिसर कसा होता आणि आता काय बदल झालेला काय सांगाल आपण? काल किरणभाया अध्यक्षपदी बसले आणि आज सकाळपासून प्रभाग 1 मधलं मनाच्या अपेक्षेपेक्षा पण जास्त काम झालंय। आज सकाळी मला वाटतं 8:30-9 वाजता तर भैया इथं होते। परत प्रभाग क्रमांक 1चे राहुल शिंदे इथं होते। मी रोज शेताहून येताना जाताना इथं एवढं वास आणि एवढी घाणी आहे की अक्षरशः घरच्याला घेऊन यायला सहित मला लाज वाटत होती। पण आजच्या कामाची परिस्थिती बघून परत इकडे यावं असं इच्छा व्हायसारखं काम सध्याला किरणभाईच्या हातानं होत आहे, इथं हे दिसून येत आहे। वर्षानुवर्षांची दुर्गंधी आज हटवताना दिसते। नगराध्यक्ष किरण गायकवाडांनी कार्यक्षमतेचा आदर्श दाखवलाय असे बऱ्याच नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। भाईचा काय पूर्वीचं काय परिसर होतं आणि आता काय दिसून येतं? काय पूर्वीचं परिसर इथं खूप रोडवर कचरा आलेलं होतं। किरण भैया नगराध्यक्ष झालेल्या दुसऱ्या दिवशी, पद घेतलेल्या दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वतः इथं 6:30 वाजता येऊन काम सुरू केले। काय नेमकं अजून अपेक्षा आहेत तुमच्या, म्हणजे उमरगा शहरामध्ये काय बदल होईल असं वाटतं तुम्हाला? बदल खूप होणार आहेत। नागरिक केवळ समाधान व्यक्त करत नाही तर या सुरुवातीचं कायमस्वरूपी बदलात रूपांतर व्हावं अशी अपेक्षाही व्यक्त करत आहेत। त्यामुळे नक्कीच नगराध्यक्ष किरण भैया यांची जबाबदारी अनेक पटीने वाढली आहे।
इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या लीडने निवडून आलेल्या नगराध्यक्षांकडून इतर प्रश्नही याच गतीनं सोडवले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ऐतिहासिक विजयातून आलेल्या अपेक्षा आणि त्या पूर्ण करण्यासाठी सुरू झालेली ही तातडीची कृती नगराध्यक्ष किरण गायकवाड यांचं ॲक्शन मोड प्रशासन शहरासाठी नवा विश्वास निर्माण करत आहे. मात्र ही स्वच्छता मोहीम किती काळ टिकते याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय. नगराध्यक्ष गायकवाडांचा हा वेग कायम राहतो का आणि शहरातील इतर प्रश्नांवरही अशीच तातडीची कृती होते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.